वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा। यशासारखे यशदायी दुसरे काहीही नाही। मुलांच्या यशातच पालकांचा अभिमान असतो। रिअल लाईफ हे आभासी आहे। रिअल लाईफ मध्ये वाचनाशिवाय गत्यंतर नाही। संतांनी सुद्धा वाचनाचेच महत्त्व उद्युक्त केले आहे। दिशा म्हणजे काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे असे सुवचन अध्यात्मात सापडते। त्यामुळे व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी आणि जगाच्या बाजारात टिकण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार विजय पवार यांनी व्यक्त केले। आंतरभारती शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित गुणवंतांच्या गौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष पल्लवी कोरगावकर होत्या। विजय पवार पुढे म्हणाले की विद्यार्थी दहशत निसर्गात बागडले खेळले पाहिजे। समस्यांवर स्वार होऊन जो संघर्ष करतो तोच पुढे यशस्वी होतो। प्रारंभी तहसीलदार विजय पवार यांच्या हस्ते साने गुरुजी आणि वि. स. खांडेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। खांडेकर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। कार्याध्यक्ष पल्लवी कोरगावकर यांनी तहसीलदार विजय पवार यांचा सत्कार केला। संस्थेचे सचिव एम.एस. पाटोळे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतानाच आपल्या प्रास्ताविकात आंतरभारतीतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी सहृदयी आणि सजग असतो याचा आपणास अभिमान असल्याचे सांगितले। बालावलकर हायस्कूल, कोरगावकर हायस्कूल, खांडेकर प्रशाला या शाळांमधील शालांत परीक्षा तसेच शिष्यवृत्ती आणि एम.एस. परीक्षेतील गुणवान विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच या शाळांतील मुख्याध्यापक संजय सौंदलगे, वृषाली कुलकर्णी आणि दगडू रायकर यांचाही सत्कार तहसीलदार विजय पवार यांनी केला। पल्लवी कोरगावकर यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक करतानाच अपयशाला संधी मानल्यास यश दाट उठावतं असे सांगितले। सहसचिव भरत अलगौडर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। सूत्रसंचालन प्रिया जाधव व रोहिणी फाले यांनी तर प्राथमिक विभागाच्या सचिव संध्या वाणी यांनी उपस्थितांचे आभार मानले। यावेळी संस्थेचे संचालक नेहा कानकेकर, संजीवभाई परीख, भरत लाटकर तसेच संस्थेच्या सर्व ज्ञान शाखेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.